नमस्कार। इन्फोगॉड चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। सर्वप्रथम जे इन्फोगॉड ह्या चॅनलवरती नवीन आहे त्यांना मी सांगू इच्छिते की इन्फोगॉड हा एक स्पिरिच्युअल चॅनल आहे की ज्यावर आपण काही देवदेवतांची नवीन स्तोत्र मंत्र ग्रंथ पठण घेत असतो। तसंच काही स्पिरिच्युअल चॅनल्सला आपण व्हिजिट करत असतो। तसेच यावरती माझ्या गुरु परमपूज्य कलावती माता व श्री स्वामी समर्थ महाराज व श्री गुरुदेव दत्त यांचे पण काही मंत्र स्तोत्र पठण व ग्रंथ पठण आपण घेत असतो। तसेच काही सिलेक्टिव्ह मंत्र ग्रंथ स्तोत्र पठण मी तुम्हाला ऑडिओ स्वरूपामध्ये अवेलेबल करून देत असते। तर तुम्हाला इन्फोगॉड हा जर चॅनल आवडत असेल तर इन्फोगॉड 4597 ह्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा व दररोज नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करा व रोजची नवीन माहिती बघण्याचा व ऐकण्याचा प्रयत्न करा। तसेच तुम्ही आत्तापर्यंत इन्फोगॉड ह्या चॅनलवरील कोणतेही व्हिडिओ बघितले नसतील तर या व्हिडिओ बरोबरच तुम्ही इतर व्हिडिओ देखील बघावेत व व्हिडिओजला लाईक शेअर सबस्क्राईब करा असं मी तुम्हाला सांगू इच्छिते। आता जे जुने लोक आहेत ज्यांनी ऑलरेडी लाईक शेअर सबस्क्राईब केले त्यांना मी धन्यवाद करते की तुम्ही व्हिडिओ बघताय आणि त्याने मला मोटिवेशन मिळते आणि तुमच्या कमेंट्स देखील मी वाचत असते आणि त्यानुसार काही स्तोत्र मंत्र मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। तर आज असंच एक नवीन स्तोत्र मी आणलेले ते श्री शिवशंकरांचं आहे, महादेवांचं आहे। आणि आपल्याला माहिती आहे की महादेव हे सगळ्या देवांचे देव आहेत। सगळ्या देवी देवतांचे मुख्य देव म्हणजे महादेव आहेत आणि महादेवांचे अनेक वेगवेगळी रूप आहेत आणि वेगवेगळ्या रूपातले वेगवेगळे स्तोत्र ग्रंथ पठण जर आपण केलं, त्यांची नियमित उपासना जर आपण केली तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये नक्कीच त्याचा फायदा होतो। तसंच आज मी एक नवीन स्तोत्र जे आणलेलं आहे इन्फोगॉड ह्या चॅनलवरती ऑडिओ स्वरूपामध्ये ते आहे निळकंठ स्तोत्र। हो, हे निळकंठ स्तोत्र जे आहे ते महादेवांचं आहे, परंतु यामध्ये महादेवांबरोबर शिवशक्तीची म्हणजेच पार्वतीची शक्तीची देखील उपासना आपण केलेली आहे किंवा करतो। त्यामुळे हे फक्त भगवान महाशिवशंकरांचं स्तोत्र नसून शिवशक्तीचं असं मिळून निळकंठ स्तोत्र आहे। या स्तोत्राच्या नित्यपठणाने आपल्याला जीवनामध्ये बरेच वेगवेगळे फायदे आहेत। जसे आपल्या पद्धतीमध्ये सर्पदोष असेल, कालसर्प दोष असेल किंवा असा कुठला दोष आहे की ज्याच्यामुळे आपल्या जीवनातली कामं अडलेली आहेत, जसं की लग्न आहे किंवा मूल न होणं आहे किंवा इतर कोणतीही बाधा येते कोणत्याही कार्याला, तर हे निळकंठ स्तोत्र दररोज एकदा आपण वाचायचे किंवा ऐकायचं आहे। आणि मी हे ऑडिओ स्वरूपात का आणते तर अनेकांना स्तोत्र मंत्र ग्रंथ पठण करायला वेळ नसतो किंवा त्यांच्याकडे ते प्रत्येक विकत घेणं अवेलेबल नसतात, शक्य नसतं विकत घेणं, म्हणून मी ऑडिओ स्वरूपामध्ये इन्फोगॉड ह्या चॅनलवरती अवेलेबल करते। तर हे स्तोत्र पठणाने आपल्याला असे गोष्ट आहेत की ज्या गोष्टी अशक्य आहेत किंवा आपण त्याचा विषय सोडून दिलेला आहे पण मनामध्ये कुठेतरी सुप्त इच्छा आहे, त्या गोष्टींसाठी निळकंठ हे स्तोत्र आहे। ते तुम्ही सकाळी वाचू शकता किंवा संध्याकाळी वाचू शकता किंवा हे ऐकू देखील शकता दिवसभरात तुम्ही कधीही। सकाळी ऐकलं तर खूपच चांगलं आहे, आपलं माइंड एम्प्टी असताना ऐकलं तर ह्याचे जास्त फायदे आहेत। त्याने आपल्या मेंदूतल्या अनेक रंध्र असतात ती मोकळी होतात आणि त्याचा मनावरती खोल परिणाम होतो आपले चक्र ओपन होण्यासाठी। म्हणून शक्यतो सकाळी आपण जेव्हा आपलं मन अत्यंत फ्रेश आहे माइंड उठल्यानंतर झोपेतून तेव्हा कोणतंही स्तोत्र मंत्र ऐकावं। जरी वेळ नसेल ट्रॅव्हल करताना ऐकलं तरी चालेल, फक्त हे अर्धवट स्किप करू नका की अर्ध ऐकलं अर्ध सोडून दिलं। तुम्ही जर पूर्ण ऐकलं तरच ह्याचा तुम्हाला फायदा होईल। तर दररोज हे स्तोत्र ऐकत जा, त्याच्यामुळे जे आपण इडापिडा पाठीमागं लागल्यात, कटकटी मागं लागल्यात, काम होत नाहीये कोणतंही, अनेक इच्छा आहेत पण त्या अर्धवट राहिल्यात, पूर्ण होत नाही, त्याच्यासाठी हे अत्यंत उपयुक्त व फलदायी असं स्तोत्र आहे। हे स्तोत्र जर ऐकलं किंवा आपण म्हटलं ह्याचं कोणतंही पारायण केलं, ह्याचं अनुष्ठान केलं आपण जर दर सोमवारी असं 108 वेळा किंवा फक्त ऐकलं तरी देखील भगवान शिवशंकरांचा आपल्याला कृपा आशीर्वाद प्राप्त होतो। तसेच तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये शिवालयात जाऊन जर ह्याचं अनुष्ठान करायचं आहे तर फक्त पाणी अर्पण करून तुम्ही ह्याचं 108 वेळा स्तोत्र पठण करा। 108 वेळा तुम्हाला जर म्हणणं शक्य नाहीये तर हे तुम्ही लावून ठेवा ऑडिओ स्वरूपामध्ये जे मी आत्ता म्हणणार आहे माझ्या आवाजात, व ते फक्त मनामध्ये ऐकत मनन करत तुम्ही पाणी वाहिलं। जेवढ्या वेळा तुम्हाला ऐकून पाणी वाहता येते 108 वेळा, 21 वेळा, 51 वेळा, जे तुमची इच्छा आहे की एवढ्या वेळा मी
पाणी वाहत राहील हे ऐकताना किंवा म्हणताना. तर अशी उपासना तुम्ही दर सोमवारी करा, तरी देखील भगवान शिवशंकर प्रसन्न होतील व आपल्याला कृपा आशीर्वाद देतील आणि सगळ्या संकटातून ते आपल्याला नक्की एक दिवस बाहेर काढतील अशी मी आशा करते, माझ्यासाठी देखील आणि तुमच्यासाठी देखील. आता आपण स्तोत्र पठणाला सुरुवात करूया. लहान मुलांना ऐकायला दिलं तर खूपच चांगलं आहे, कारण लहान मुलं स्तोत्र वाचायला कंटाळा करतात, त्यांना शब्द येत नाही, उच्चार येत नाही. त्यामुळं तुम्ही स्वतः तर ऐकाच, पण घरात लहान मुलं असतील त्यांना देखील हे ऐकायला द्या स्तोत्र. तर मी ह्याचा फायदा सांगितला. आता आपण वळूया स्तोत्राकडे, सुरुवात करूयात. सर्वप्रथम आपण श्री गणेशांना वंदन करू. श्री गणेशाय नमः, श्री महादेवाय नमः, श्री शिवशक्तये नमः. आता स्तोत्र, निळकंठ स्तोत्र. ओम नमो नीलकंठाय श्वेतशरीराय सर्पलंकार भूषिताय भुजंगपरिकाय नागयज्ञोपवीताय अनेक मृत्युविनाशाय नमः. युगयुगान्तकाल प्रलय प्रचंडाय प्रज्वलाय मुखाय नमः. दृष्टकराल घोररूपाय हू हू फट स्वाहा. ज्वालामुखाय मंत्रकरालाय प्रचंडार्क सहस्रांशु चंडाय नमः. कर्पूरमोद परिमंगलाय नमः. ओम इंद्रनील महानील वज्रबैलक्य मणिमाणिक्य मुकुटभूषणाय हन 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 दहन दहनाय हरिं. स्फुर 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 प्रस्फुर प्रस्फुर घोर घोर तनुरूप चट चट प्रचंड प्रचट प्रचट कह कह वम वम बंद बंद घाते घाते हूँ फट जरा मरण भय हूँ फट स्वाहा. आत्ममंत्र रक्षणाय नमः. ओम ह्रीं 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 स्फुर अघोर रूपाय रथ 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 तंत्र तंत्र चट चट कह कह मद मद दहन दाहनाय ह्रीं. स्फुर 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 घोर घोर तनुरूप चट चट प्रचट प्रचट कह कह वम वम बंद बंद घाते घाते हूँ फट जरा मरण भय हूँ फट स्वाहा. अनंता घोर ज्वर मरण भय क्षय कुष्ठ व्याधी विनाशाय शाकिनी डाकिनी ब्रह्म राक्षस दैत्य दानव बंधनाय अपस्मार भूत बैताल डाकिनी शाकिनी सर्वग्रह विनाशाय मंत्रकोटी प्रकटाय परविशोच्छेद विशोच्छेदनाय हूँ फट स्वाहा. आत्ममंत्र संरक्षणाय नमः. ओम राम ह्रीं ह्रौं नमो भूतडामरे ज्वालवशभूतानां द्वादश भूततांत्र यंत्रोदश षोडश प्रेतानां पंचदश डाकिनी शाकिनीनां हन हन दहन दारनाथ एकाहिक द्वयाहिक त्रयाहिक चातुर्थिक पंचाहिक व्याघ्र पादात पाता वादादीप वात सरिक कफ पित्तक काश श्वास श्लेषदिकम दह दह छिन्नी छिन्नी. श्री महादेवात निर्मिस्तंभन मोहन वैश्यकर्ष उच्चाटन किलना द्वेषण इति षट्कर्माने वृत्त हूँ फट स्वाहा. वात ज्वर मरण भय छिन्न छिन्न नेह नेह भूत ज्वर प्रेत ज्वर पिशाच ज्वर रात्र ज्वर शीत ज्वर ताप ज्वर बाल ज्वर कुमार ज्वर अमित ज्वर दहन ज्वर ब्रह्म ज्वर विष्णु ज्वर रुद्र ज्वर मारी ज्वर प्रवेश ज्वर कामादि विषम ज्वर मारी ज्वर प्रचंड घराय प्रथमेश्वर शीघ्र हूँ फट स्वाहा. ओम नमो नीलकंठाय दक्ष ज्वर ध्वंसनाय श्री नीलकंठाय नमः. इति श्री नीलकंठ स्तोत्रम संपूर्णम. अशा प्रकारे आपलं निळकंठ स्तोत्र हे वाचून पूर्ण झालेलं आहे. ह्याला वाचायला किंवा ऐकायला 3 ते 3.5 मिनिटं देखील खूप जास्त आहेत. जेवढं फास्टली आणि जेवढं स्पष्ट शब्दांमध्ये रेकॉर्ड करता येईल, म्हणता येईल तेवढं मी ह्याचं रेकॉर्डिंग केलेलं आहे. आय होप की तुम्हाला स्पष्ट शब्दांमध्ये ते ऐकू येईल जेव्हा तुम्ही ऐकाल. आणि जर तुम्हाला रेकॉर्डिंगमध्ये काही प्रॉब्लेम वाटत असेल तर मला तसं तुम्ही कमेंटद्वारे कळवा. मी तुम्हाला ह्याचे पोस्टद्वारे पण हे स्तोत्र टाकेल आपल्या चॅनलवरती, तुम्ही पोस्ट पण चेक करा. आणि तुम्हाला नसेल रेकॉर्डिंग ऐकायचं तर पोस्टद्वारे तुम्ही ह्याचा पोस्ट फोटो डाउनलोड करून तुम्ही स्वतः वाचण्याचा प्रयत्न करा. माझं काम आहे की तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवणे, की जो मला फायदा झालेला आहे उपासनेतून तो तुमच्या सगळ्यांना पण व्हावा. आणि अशी काही स्तोत्र मंत्र ग्रंथ आपण पठण करण्याचा प्रयत्न करतो इन्फोगॉड चॅनलवर, जी लोकांना माहिती नाही आहेत, पण त्याचा आपण जर स्टडी केला किंवा ती म्हणलं पठण केलं, त्याचं अनुष्ठान केलं तर त्याचा खूप काही आपल्याला जीवनामध्ये फायदा होतो. आता हे स्तोत्र पठण करत असताना आपल्याला लक्षात आलं असेल की खूप काही बाधा आहेत, इडापिडा आहेत, जसं की अनेक ज्वर आहेत, अनेक भूतपिशाच आहेत, डांकिनी आहे, महिषासुर आहे. तर त्या सगळ्याचा ह्या स्तोत्राने नाश होतो. म्हणजे आत्ताच्या काळामध्ये आपल्याला आजाराच्या रूपामध्ये अशा गोष्टी सतावत असतात. एखादा गंभीर आजार आहे किंवा काही काही कटकटी आहेत ज्याचे प्रश्न सुटत नाही आहेत, तशा रूपामध्ये आत्ताच्या काळात आपल्याला कलियुगात त्रास होतो. तर त्याच्यावर कटकटींवर, 7.5वर, तसेच वाईट गोष्टींवरती,
आजारांवरती आपल्याला भ्रम झाला आहे जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीचा, कुठलीही बाधा लागली, इडापिडा लागली, त्याच्यावर हे अत्यंत फलदायी उपयुक्त असं स्तोत्र आहे. हे तुम्ही नक्की पठण करा किंवा ऐका आहे इन्फोगॉड हे चॅनलवरती आणि मला कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला हे ऐकून आणि ह्याची उपासना करून काय फायदा झाला आहे. मला तरी हे अत्यंत उपयुक्त असं ठरलेलं स्तोत्र आहे. तुम्हाला पण ते हो अशी मी महादेवांच्या चरणी प्रार्थना करते व इन्फोगॉड चॅनलवर मी सध्या तुमचा निरोप घेते. भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन स्तोत्र ग्रंथ पठन माहितीसह. तोपर्यंत स्टे ट्यून ऑन इन्फोगॉड चॅनल 4597. इन्फोगॉड हे चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करा व इन्फोगॉड हे चॅनलवरील माहिती बघतच राहा व ऐकतच राहा नवीन नवीन व्हिडिओज. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.